लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना मिळणार 8व्या हप्त्याचे पैसे. तसेच लाडक्या बहिणींना आता साडी सुद्धा मिळणार आहे. बघा, महिलांना साडी वाटप करा असे आता वरूनच आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच महिलांना 8वा हप्ता वाटप करा असे सुद्धा वरून आदेश देण्यात आलेले आहेत. फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत भरपूर महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले नाही. तर बघा, लाडकी बहिणीच्या 8व्या हप्त्यात जे पैसे आहेत ते 21 तारखेपासूनच जमा व्हायला सुरुवात झाली होती. 21 तारखेला जवळपास 2 ते 4% महिलांच्याच खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यानंतर पैसे जमा झालेले नाहीयेत. तर बघा, आता लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे व तसेच आनंदाची बातमी सुद्धा आहे. लाडक्या बहिणींना आता साडी सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया, कारण की वरूनच तसे आदेश देण्यात आलेले आहेत, थेट आदेश देण्यात आलेले आहेत. महिलांना आता 8व्या हप्ता म्हणजे 8व्या हप्त्याच्या पैशासोबत साडी सुद्धा मिळणार आहे. आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज दिनांक 25 फेब्रुवारी, वार आहे मंगळवार आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना मिळणार पैसे आणि साडी. बघा, लाडक्या बहिणींना पैसे तर दर महिन्याला मिळतात हे तुम्हाला माहित आहे, परंतु आता पैसे मिळणार आहेत आणि सोबत साडी सुद्धा मिळणार आहे. सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट, आता ही जी साडी मिळणार आहे ही साडी गरीब महिलांना मिळणार आहे. परंतु नक्की कोणत्या महिलांना ही साडी मिळणार आहे याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण याच्यावरती अगोदरच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ पहा, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, सर्व महिलांच्यासाठी सूचना. लाडकी बहीण योजनेमधील सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर बघा, बातमी अशी आहे की आता लाडक्या बहिणींना पैशांसह साडीचंही गिफ्ट मिळणार आहे. बघा, लाडक्या बहिणींना आता एक नाही, दोन नाही, तर तीन गिफ्ट मिळणार आहेत. सरकारच्या माध्यमातून हे गिफ्ट असणार आहे. तर बघा, पहिलं जे गिफ्ट असणार आहे ते गिफ्ट असणार आहे पैशांसंदर्भात. म्हणजे बघा, लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी दुसरं गिफ्ट असणार आहे, लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून साडी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं गिफ्ट असणार आहे, लाडक्या बहिणींना आता गॅसचे पैसे सुद्धा मिळणार आहेत. तर ही सर्वात मोठी अपडेट होती. ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही साडी मिळणार आहे, हे ठीक आहे, परंतु ही साडी आम्हाला कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार, किती वाजता मिळणार? तर आता बघा, सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणींना साडी देण्याचा मुहूर्त त्या ठिकाणी ठरलेला आहे. सर्व महिलांना ही साडी मिळणार आहे. तर बघा, आता आपण तारीख तुम्हाला सांगतो, कोणत्या तारखेला मिळणार आहे याच्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना ही जी साडी मिळणार आहे, मोफत साडी दिली जाणार आहे. तर ही साडी लाडक्या बहिणींना होळीला मिळणार आहे. बघा, होळीचा सण सर्व महिलांचा आनंदामध्ये साजरा व्हावा या उद्देशाने आता सरकार तुम्हाला होळीच्या सणाला साडी देणार आहे. ठीक आहे. महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी. आता बघा, लाडक्या बहिणींचा या वर्षी म्हणजे 2025 वर्ष या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे 2025 वर्षाचा जो होळीचा सण असणार आहे तो अगदी आनंदामध्ये महिलांचा साजरा व्हावा या उद्देशाने, म्हणजेच आता लाडक्या बहिणींचा होळीचा जो सण आहे तो नवीन साडीने यावर्षी साजरा होणार आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी, कारण की आता सरकारचं हे तुम्हाला गिफ्ट असणार आहे. तर बघा, महायुती सरकार लाडक्या बहिणींना हे गिफ्ट देणार आहे. होळीच्या सणाच्या निमित्ताने गिफ्ट मिळणार आहे. आता तुम्हाला ही साडी कशी मिळणार? तर बघा, रेशन दुकानातूनच साड्यांचे वाटप होणार आहे. म्हणजे ज्या महिलांना रेशन मिळते अशा महिलांना ही साडी रेशनच्या दुकानामध्येच मिळणार आहे. ठीक आहे. ही सर्वात मोठी अपडेट होती. रेशन दुकानामधूनच साड्यांचे वाटप होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी कोणत्या महिला या साडीसाठी पात्र असणार आहेत या संदर्भात जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपण याच्यावरती अगोदरच एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. कोणत्या महिला या साडीच्या योजनेसाठी पात्र आहेत त्याविषयी त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की पहा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, वरती आय बटन वरती सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे. ठीक आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर चर्चा करूया.
तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 7 हप्ते जमा झालेले आहेत आणि महिलांना आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशी माहिती आली होती की 21 फेब्रुवारी पासूनच पैसे पडण्यास सुरुवात झाली होती. काही काही ठराविक महिलांनाच फक्त त्यावेळेस पैसे आलेले आहेत. आता बघा ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांचा एकच प्रश्न आहे की आता फेब्रुवारी महिना संपायला आला पण पैसे काय येत नाही, तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. त्यानंतर बघा एक दुःखद बातमी किंवा एक बॅड न्यूज सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तर बघा आता लाडकी बहीण योजनेमधून बऱ्याचशा महिला अपात्र होत आहेत कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये पडताळणी सुरू आहे. तर बघा लाखो महिला या ठिकाणी अपात्र होत आहे. त्याची बरीचशी कारणं आहेत, तुम्हाला सर्वांना माहित आहे. या महिला निकषमध्ये बसत नाहीत त्यामुळे त्यांना अपात्र केले जात आहे. आता या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींच्या नंतर सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे. आता बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आहे. तर बघा आता ती खुशखबर काय आहे त्याविषयी आपण अपडेट देऊया. तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खूप मोठी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. सर्व शेतकरी मित्र आनंदाची बातमी आहे. तर बघा पुढील 5 वर्षे शेतकऱ्यांकडून लाईट बिल घेतले जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली आहे. सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता अजून एक सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी. तर बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी. पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर बघा काल तारीख होती 24 फेब्रुवारी. कालच्या दिवशीच हे पैसे जमा होणार होते. या ठिकाणी बघू शकता काही काही शेतकरी मित्रांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर असा मेसेज येतो, डिअर कस्टमर युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड अमाऊंट ऑफ ₹2000. तर बघा 2000 रुपये शेतकरी मित्रांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तुम्हाला मिळाले की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पैसे जमा झाल्याच्या नंतर तुमच्या जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती अशा प्रकारे SMS सुद्धा आलेला आहे. तर बघा पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर 2 दिवस वाट पहा. 2 दिवसात सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर बघा लाडकी बहीण योजना आता सर्वात महत्वाची अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7 हप्त्याचे पैसे जमा झाले म्हणजे 7 गुणिले या ठिकाणी 1500 प्रमाणे 7 हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले. म्हणजे जवळपास लाडक्या बहिणींना 10,500 रुपये एकूण आतापर्यंत जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता वाटप होतोय. तर बघा सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आनंदाची बातमी. सर्व महिलांना आजपासूनच 8वा हप्ता वाटप होतोय. बघा जवळपास लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 4 ते 5% महिलांनाच या ठिकाणी 8वा हप्ता मिळालेला आहे. आणि जवळपास या ठिकाणी बघा 85 ते 95% या एवढ्या महिलांना अजूनपर्यंत 8व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत अशी आत्ताची लेटेस्ट अपडेट आहे. तर आता या ज्या राहिलेल्या महिला आहेत त्यांना कधी पैसे मिळणार आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. आजपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होत आहेत. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि 6 विभाग आहेत. पहिला विभाग आहे कोकण विभाग, पुणे विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, त्यानंतर अमरावती विभाग, असे जे काही 5-6 विभाग आहेत या सर्व 6 विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर सर्वात पहिले जे पैसे वाटप होणार आहे ते पुणे विभागमध्ये पैसे वाटप होणार आहे. पुणे विभाग तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. तर या विभागात सर्वात अगोदर पैसे वाटप केले जाणार आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. या जिल्ह्यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर हे 5-6 जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे अमरावती विभाग. अमरावती विभागमध्ये सुद्धा सर्वात 2 नंबरला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. यामध्ये असणारे जिल्हे आहेत अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ. या जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता सेकंड नंबरला वाटप होणार आहे. त्यानंतर तिसरा विभाग या ठिकाणी आहे नागपूर विभाग. नागपूर विभागमध्ये येणारे जिल्हे या ठिकाणी पाहू शकता भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर हे 5-6 जिल्हे आहेत. या जिल्ह्यामध्ये 3 नंबरला या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर 4 नंबरचा विभाग आहे नाशिक विभाग. तर नाशिक विभागमध्ये येणारे जिल्हे बघा धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या 5-6 जिल्ह्यामध्ये त्यानंतर पैसे वाटप होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचं त्यानंतरचा विभाग या ठिकाणी हा विभाग आहे. जालना जिल्हा असेल, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर हे जे 5-7 जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये त्यानंतर पैसे वाटप होणार आहे. त्यानंतर कोकण विभाग असेल इकडे समुद्र साईडला या ठिकाणी बघा ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई सिटी वगैरे या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पैसे वाटप केले जाणार आहेत. 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल हे 36 जिल्हे आहेत, 6 विभाग आहेत. बघा या ठिकाणी
टप्प्याटप्प्याने जरी या ठिकाणी पैसे वाटप झाले तरी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार आहे. मग तुम्ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही कोपऱ्यामधून किंवा कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, सर्वांना 8व्या हप्त्याचे पैसे मिळणार आहे. तुम्ही जर पात्र असाल योजनेसाठी तर त्या महिलांना पैसे मिळणार आहेत. आता या बँकेमध्ये 8वा हप्ता जमा होणार. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये असू द्या किंवा कोणत्याही बँकेचं तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, सर्वच बँकेमध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर SBI असेल, महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या बँकेचे अकाउंट दिले असतील तर सर्वात अगोदर पैसे येतील. इतर बँकेचं जरी अकाउंट असेल काही अडचण नाहीये, सर्वांना लाभ मिळणार आहे. आता त्यानंतर बघा, महत्वाचा मुद्दा, लाडक्या बहिणींना मिळणार 8वा हप्ता. तर बघा, 8व्या हप्त्यासाठी आता फक्त 4 दिवस बाकी आहेत. फेब्रुवारी महिना संपण्यासाठी सुद्धा 4 दिवस बाकी आहेत. तर बघा, सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट अशी आहे की हे जे 4 दिवस बाकी आहेत या 4 दिवसामध्येच, म्हणजेच आज तारीख आहे 25 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी, या 4 दिवसामध्येच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे 100% जमा होणार आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.